जावाई असावा पण दूरचा. बरं झालं इथं कोणी जावाई कीर्तनाला नाही म्हणून सांगतो. जावाई दूरचा पाहिजे आणि 4-2 वर्षानं येणारा पाहिजे, मग जावायाला महत्व असते. दूर जवाई देव बराबर. दाखणे तुमचं झालं आहे? हा ठीक आहे. दूर जवाई देव बराबर गाव जवाई आधा. आता पुढचं तुम्हाला पाठ असल्यामुळे सांगत नाही. दूर जवाई देव बराबर गाव जवाई आधा, घर जवाई गधे बराबर जो चाहे सो लादा. जावाई दूरचा पाहिजे, 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. सासू नाचायचीच राहते. घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन जावायाला. अरे जे लेकाला खाऊ घालत नाही ते जावायाला. परिस्थिती बिकट असली तरी नकाच मोती ठेवी जावायाचा मान. नाकाचा मोती ठेवी गहाण पण राखे जावायाचा मान. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर सासू वैतागून दरवाजात उभी राहते. हे जावाया, ते तांबडी बादली भरली नळ्यावर, माझीच आहे आणि येताना इतका दर्जा खाली जातो. म्हणून अति परिचय खोटा मान राहत नाही. प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाही. लघुशसी दितेचा वंदिती सर्व भावे. म्हणून सकया रे दूर देशी राहावे. अति परिचयात अवज्ञा भवती. अति परिचय झाला. बीजेच्या दिवशी चंद्राची कोर सगळ्या चिंचोलीच्या मावल्या ओवाळ्याला. बीजेला पश्चिम दिशेला कोर चंद्राची. एकमेकीला अगं चला लवकर, चला लवकर, चला. उशीर केला तर मावळल्यावर महिनाभर नाही दिसायचं. चंद्राची कोर बीजेला सगळ्या गावच्या मावल्या ओवाळतात. 6:30 वाजता दररोज एवढा तांबडा गोळा सूर्याचा पुरीला, त्याला चुकून शालूट ठोकत नाही कोणी. का? हे रोजचं ते महिन्याचं. हा फरक लक्षात. अति परिचय खोटा मान राहत नाही. प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाही. लघुशसी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे. म्हणून सकया रे दूर देशी राहावे. अति परिचयात अवज्ञा भवती. अरे ते चंदन आपल्याला बघायला मिळत नाही. हे चंदन, त्या चंदनाच्या सानिध्यात ज्या आराटी बोराटी येड्या बाबळी काठी जे चंदन झाले ते चंदन आपल्या नशिबाला आहे. खरं चंदन नाही, त्याला 52 चंदन म्हणतात. आणि त्या चंदनाची परीक्षा आहे. 1 क्विंटल उकळतं तेल कढईमध्ये हात घातला तर कातडं सोलून निघल. त्या उकळत्या तेलामध्ये त्या 52 चंदनाचा सुईच्या टोकानं 1 थेंब टाकायचा. एका क्षणात क्विंटलभर उकळलेलं तेल थंडगार झालं पाहिजे. ही परीक्षा 52 चंदनाची आहे. बुंद एक क्षण शीतळ करी. सुना फार सुंदर आहे स्वयंपाकाला. 4ही सुना स्वयंपाक करायला हुशार आहे. पण कधी कधी स्वयंपाक का बिघडतो सासूच्याही लक्षात आलं की एवढ्या माझ्या सुना स्वयंपाक का बिघडला. त्याचं कारण मोठ्या सुनेला वाटतं मीठ टाकलं नसेल ती टाकते. 2 नंबरचीला वाटते टाकलं नसेल ती टाकते. 3 नंबरची टाकते. 4 नंबरची भाजी खारट. दुसऱ्या दिवशी चूक होऊ नये म्हणून चौघी टाकत नाही. आळणी. सासू मोठी हुशार होती. तिकडची गोष्ट सांगतो.
सासूला वाटलं एवढ्या चांगल्या माझ्या सुना एक दिवस खारट करतील, एक दिवस आळणी. म्हणून सासूनं वाटप दिला करून, रविवारचा स्वयंपाक तू कर, सोमवारचा तू, मंगळवारचा तू. आपले आपले वार वाटून दिले. मग स्वयंपाक चांगला झाला पाहिजे म्हणून त्या दिवशी सून लक्ष लावून. तसं पहिलं चरण येईल ढाकणे, दुसरं जगताप, तिसरं संतोषराव, शेवटी आमचा काशीनाथ. आता वाटप झाला, आपल्या आपल्या वारीस तयार राहा. आता स्वयंपाक बिघडत नाही. विठ्ठल हे अभंगातले प्रमाण सांगितलं. अवांतर मी म्हणतो, तुम्ही काळजी करू नका. तापली या तेला, मी शुद्धीवर आहे, कुठून बाजूला गेलो. तापली या तेला 52 चंदन, बुंद एक क्षण शीतळ करी. एक क्षणामध्ये थेंबभर चंदनाचा थेंब अख्ख्या क्विंटलभर उकळत्या तेलाला थंडगार करतो. त्याला म्हणतात 52 चंदन. जे चंदन आपल्याला पाहायला मिळत नाही, पण त्या जंगलात राहणारी भिल्ल जमातीची म्हातारी 2 टाइम त्या चंदनाच्या सरपणावर स्वयंपाक करते. का? याचं नाव अतिपरिचय. तसा देहाचा नामचा अतिपरिचय झाला म्हणून देहाचं नामचं महत्व आम्हाला देहाचं का वाटत नाही? अतिपरिचय. अतिपरिचय झाल्यामुळे आम्हाला देहाचं महत्व वाटत नाही. मग देहाचं महत्व कोणाला? तुम्ही जास्त जीव घातल्याचा परिणाम झाला हा. आता आवरत नाही ते 11 पर्यंत. अतिपरिचय झाला म्हणून देहाचं महत्व आम्हाला नाही. अतिपरिचय. अरे एका श्वासाची किंमत होत नाही नरदेहाच्या. असे 21,600 श्वास आपले दिवसाला चालू आहे. 21,614 जात है दिन रात. त्याच्यात बसला माणूस म्हणजे मिनिटाला 12 चालतात. संथ गती असते. थोडा चालायला लागला की 1.5 होतंय. 18वर जातं प्रकरण. झोपला आणि घोरायला लागला की 24वर जातं. आणि जास्त झाल्यावर काय समजला 30वर जातं. अरे ते लिहिलेलं वाचून दाखवतो मी. बैठे 12
बैठे 12 चलत 18 सोती जाए 24 नित्य मास मैथुन में हाथ चलत है 30. बस हे सांगून गेलो मी. बैठे 12 बसला म्हणजे 12, चलत 18 चालला की दीडपट 18, सोती जाय 24 झोपल्यावर 24, मध्य मास मैथुन में सास चलत है 30. असं प्रमाण आहे. सर्वसाधारण गती दिली श्वासाची मिनिटाला 15 श्वास म्हणून 21,600 दिवसाला चालले. हिशोब इथंच करा, काही घरी जायची गरज नाही. 60 मिनिटाला 15 श्वासांनी गुणा की 900 होतात. 15 गुणिला 60 बरोबर 900. मग 900ला 12 तासांनी गुणायचं, दिवसाचे 12. 1200 1200 12 108. ते काही कॅम्प्युटरची गरज नव्हती पूर्वी. पाडे पाठ ना छडी बसायची. 12 108 न पुढचे 2 शून्य म्हणजे 10,800. शाबास. मग रात्रीचे 12 ते 10,800. 24 तासाचे 21,600. 21,600 दम जात है दिन रात. 21,600 श्वास आपले दिवसाला चालले. तसा 30 दिवस, महिना, वर्ष, 12 महिन्याचं आयुष्य 100 वर्षाचं. एका श्वासाची किंमत होत नाही. हे महत्व नंतर कळतं. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, मुलं बाळ नाही, खाली टाकलं 90चं म्हातारं आणि 85ची बसली म्हातारी जवळ. कसं होईल आता? 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा. किती दिवसापासून म्हणत आली तुम्हाला, नाही माझ्या बहिणीचं तुमच्या भावाचं दत्तक घ्या, आता कुळाला वारसदार कोण नाही. म्हातारं गरम डोक्याचं होतं. मेलो नाही अजून, खाली टाकलेलं म्हणतं. आण प्रतिष्ठित लोकांना बोलून आणलं. पुतण्याच्या नावानं दत्तकपत्र तयार झालं. दत्तकपत्राचं वाचन झालं. बाबा इथं सही करा. म्हाताऱ्यानं पेन टेकवला सहीसाठी दत्तकपत्रावर, बिना सहीचा मेला. माझा प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास? एक श्वास जात है 3 लोगों का मोल. त्रैलोक्य एकीकडे, नरदेहाचा एक श्वास एकीकडे. असा अमोल किमतीचा नरदेह आम्हाला मिळाला, पण अतिपरिचय झाला म्हणून महत्व आम्हाला वाटत नाही. मग कोणाला? देव इच्छिताती. आपलं पहिल्या चरणावर चालू आहे. यह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. आपण हे पटत नाही ना आम्हाला. का? त्यांचा देह कसा आणि आमचा देह कसा, दोनची तुलना करा. नरदेह कसा आणि म्हणून त्यांचा देवाचा देह कसा. ते मलमुक्त देहाचे देव आहे, मलयुक्त देहाचा मानव आहे. त्यांचा मलमुक्त आहे. ते रंभा आली ना, आता हे वाढत जातं, पण तरी 11च्या पुढे 1 मिनिट त्रास देत नाही. अजून 1 तास 7 मिनिटं आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याही दुरुस्त करणे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. रंभा शुकाचार्याच्या पुढे आली. रंभा येवणी वाघ विलास बोचने बोले शुकेंद्रा प्रतिमाना ही विनंती मनात न धरा संदेह द्यावी रती ब्रह्म विष्णू महेश्वर युवती आधीन की वर्तती. अहो ब्रह्मदेवाला बायको आहे, विष्णूला लक्ष्मी आहे, महादेवाला पार्वती, तुम्ही घ्या उरकून. शुकाचार्य म्हणले, रंभा संसारी सुख वाटते तरी तया योगी कसे त्यागती टाकून निज मंदिरा दरकुटी दुःखासी क्या भोगती टाकून गिरिजे शंकर कशाच गेला वना रंभे जाय लवकरी उगीच कागे मांडली वल्गना. हे दोघांचा संवाद सांगतो. रंभेला वाटलं हे 12 वर्ष मायच्या पोटात होतं ना, ब्राह्मणाचे पोरं एका खेळाची भ्याले 12 वर्षे लपाले रे, त्या घाणीनं कंटाळलेलं दिसते. म्हणून रंभा म्हणाली. रंभा म्हणे शुकमुनी ऐक माझी उत्तरा नारी ज्या इतरा तसे गणितसे कैशन योगेश्वरा तया पोटी मल वाहतसे विमल की आम्हीच देवांगणा चिरिया उदरा सुगंध धमके विश्वास आणि म्हणा. आणि मग रंभेनं आपलं उदर विदारण केलं. स्वच्छ पिंजलेला कापूस आणि सुगंध सुटला. शुकाचार्य म्हणले, रंभा तुला उशीर झाला. नाही मी तर 8लाच आली. नाही तो उशीर नाही म्हणत मी. मग पूर्वी हे न कळते मनात पुरते येतो तुझ्या उदरा. तुझ्या पोटात अशी व्यवस्था हे कळलं असतं तर मी तुझ्या पोटी जन्म घेतला असता. तू माझी आई झाली असती, मी तुझा मुलगा. ऐकुनी मुनिवाक्य रंभा अत्यंत कोमायली मी दासी तुमची म्हणून या रंभा चरणांबुजी लागली. हे देवतांचे देह मलमुक्त सुगंधी. आता आपल्या देहाचा विचार करा. चांगल्या पदार्थाचं वाटोळे करायचा कार्यक्रम म्हणजे माणसाचा देह.
ते पंढरपूरची वारी झाली, गुरुवर्य वैकुंठवासी धुंडा महाराज दृष्टांत सांगायचे. पंढरपूरची वारी झाली, वारकरी गेले, पंढरपूर मोकळं झालं. मग वाळवंटात रात्री 12 वाजता पंढरपूरच्या डुकरांनी मिटिंग घेतली. मोठं डुकर अध्यक्ष झालं. रात्री 12ची मीटिंग. डुकरांनो बोला, कशा करता तुम्हाला बोलवलं? माहिती नाही महाराज. मग तेच सांगतो, अरे वारी झाली ना, आपण दिसलो की हे माणसं दगड हाणायचे, कोणी उपरन तोंडाला लावायचे. आपण एवढे वाईट आहो का रे माणसापेक्षा? डुकरं म्हणतात बरं का, लय हुशारकी मारू नका, आपण हे डुकराच्या मीटिंग मधलं सांगतो. एवढे वाईट आहो का? अरे माणसं माणसं म्हणजे काय सांगा ना महाराज. माणसं म्हणजे आपल्या स्वयंपाकाचे भांडे. डुकराच्या मीटिंग मधला निर्णय. ज्या देहाला आपण एवढं महत्व देतो ना, डुकर म्हणतात माणूस म्हणजे आपल्या स्वयंपाकाचे पातेले आहे. अरे डुकराचा स्वयंपाक कुठं तयार होतो? सुकरासी विष्टा माणे सावक, चांगल्या पदार्थाचं. अरे बर्फी भरते समळी, वजन 1 किलो 200 ग्राम, किंमत 370 रुपये. दगडू हलवायच्या दुकानात ग्राहकाच्या तोंडाला पाणी सुटतं बर्फी. पण घरी आणली, याचा संबंध आला, बर्फीचं वाटोळ झालं. चांगल्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम आमचं शरीर. पोटी घालता दिव्य अन्न, काही विष्टा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन, तरी होय लघुशंका. अरे तोपर्यंत लाईन असते, मला द्या तीर्थ, मला द्या तीर्थ, मला द्या तीर्थ. तीर्थ यानं घेतलं की लघवीत रूपांतर होतं, मिष्टान्न खाल्लं की विष्टेत रूपांतर होतं. चांगल्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम आमचं शरीर करतं नव्हे. त्यांचा मलमुक्त देह आहे, आपल्या देहाचा विचार करा. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीची थार म्हणजे आपलं शरीर आहे. मग प्रश्न आहे, सुगंधी देहाचे देव, मलमुक्त देहाचे देव या घाणेरड्या माणसाच्या देहाची इच्छा करतीलच कसे, है ना? मग इच्छा करत नाही तर लिहिलं कसं? इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. थोडक्यात बरोबर सगळे करू बरं का, न खाते अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही.
मग असा घाणेरडा देह माणसाचा, सुगंधी देह देवतांचा, आणि मग सुगंधी देहाचे देव या देहाची इच्छा करतील कशाला, आणि करत नाही तर मग लिहिलं कशाला, इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पहा. याचं कारण आहे परिवर्तनशीलता ही मानवाच्या देहात आहे, देवतांच्या देहात नाही. परिवर्तनशीलता मला माहित आहे. पशु की होत पण या नरका कछु ना होय, बरोबर आहे ना. पशु की होत पण या, अरे जनावराचं काहीच वायाला जात नाही आणि माणसाचं काही उपयोगाला येत नाही. जनावराच्या केसाच्या घोंगड्या दाखणे लोकर ते झालं. जनावराच्या केसाच्या घोंगड्या होतात, आमच्या केसाचं काही होत नाही. त्यांच्या हाडाचं खत होतं, आमच्या हाडाचं काही होत नाही. त्यांच्या कातड्यापासून चपला मोठा जोडे, आमच्या कातड्याचं काही होत नाही. शेणानं घर सारवलं म्हणजे स्वच्छ होतं. मी काय बोललो का? पुढचं कीर्तन कळलं तुम्हाला. म्हणजे जनावराचं काही वायाला जात नाही. पशु की होत पण या नरका कछु ना होय, पण एक बार नर करणी करे नरका नारायण होय. हे परिवर्तनशीलता मानवाच्या देहात आहे. हे नसेल पटत, मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. चिंचोली माळीच्या लोकांनी माझ्या उजव्या भागाला 1-1 किलोचा लोखंडाचा गोळा ठेवला. कल्पना करा, कल्पनेला काही खर्च येत नाही. आणि डाव्या भागाला 1-1 किलोचा चांदीचा गोळा ठेवला. वजन सारखंच आहे. चांदीच्या गोळाचं वजन 1 किलो, लोखंडाच्या गोळाचं वजन 1 किलो. आणि कीर्तन संपताना विनंती केली, तसं जाऊ नका मायबाप, 2 पैकी 1 गोळा सप्रेम भेट. इमानदारीनं सांगा, काय डोकं चालवतील माणसं एकमेकांना. लोखंड कुठे मिळतं? 10 रुपयाला भंगारला. चांदी 65,000 रुपये किलो. चांदी घेऊ, टपलेलेच असतील का नाही? लोखंडाला नाही हात लावता, चांदीला. पण ज्याच्याजवळ परीस आहे त्याच्या पाया पडा, तरी तो चांदीला हात लावत नाही. कारण चांदीला परीस घासला तरी चांदीचं सोनं होत नाही, लोखंडाला लागल्याबरोबर सोनं होत. हे लक्षात. इथपर्यंत आलो आपण. त्याला माहिती आहे, उचलेपर्यंत लोकांना 10 रुपये किलोचं लोखंड दिसणार आहे, पण पठ्ठ्याच्या खिशात परीस आहे. एकदा उचलून खिशात टाकलं लोखंडाचा गोळा की 60 लाखाचं पठ्ठ्याजवळ सोनं होणार आहे. चांदीला परीस लागला तरी सोनं होत नाही, लोखंडाला लागल्याबरोबर सोनं होतं. तसं मानवाचा देह लोखंडाचा गोळा, देवतांचा देह चांदीचा गोळा, आणि पृथ्वी तलावरचा परीस म्हणजे साधू संत. म्हणून इहलोकीचा हा ही परिवर्तनशीलता मानवाच्या देहात असल्यामुळे स्वर्गातील देव या देहाची अपेक्षा करतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती. पुढे शब्द आहे पाहे. पाहे म्हणजे ही मराठी आहे, आणि मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे बरं का. त्याचा एकच शब्द पाठ करायचा असतो, KING. किंग मीन्स राजा. तसं मराठीत नाही भागत. एकाला 21 शब्द पर्यायी आहे. तिथं एकटा किंग आहे. इथं नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, भूभृत म्हणजे राजा, महीपती म्हणजे राजा, महीपाल म्हणजे राजा. आणि मग पर्यायी राजा कोणता येईल हे आमच्या राजाचं डोकं चालत नाही. आमचा राजा मराठीत नापास होतो आणि इंग्रजीत पास. तिथं किंगच. तिथं काही पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी नाही भाऊ, गणेश भाऊ. THIS धिस एवढा पाठ करायचा की मग त्याचं भागलं. हा ला येतेच, हे ला येतेच, आणि ही ला येतेच. धिस म्हणजे हान, धिस म्हणजे हिन, धिस म्हणजे ही. तसं नाही चालत इथं. प्रत्येक वेळेला लिंग बदलतं. नपुसक लिंगीला हे पाहिजे,
स्त्रीलिंगीला ही पाहिजे, पुल्लिंगीला हा पाहिजे, तिथं धिसणं होऊन जातं सगळं. विठ्ठल म्हणून जर कोणी विचारलं जगातली धनवान भाषा कोणती, उत्तर मराठी आहे. ज्ञानोबा रायाला छातीला हात लावून अभिमानाने म्हणावं लागला, बा माझा मराठाची बोल कौतुके अमृताती पैजा जिंके. मग काही माणसं म्हणतात, तुम्ही म्हणता मराठी श्रीमंत आहे, इंग्रजी गरीब आहे. अरे हो, गरिबी श्रीमंती कशावरून ठरते? स्वरावरून. स्वर अरुण बाबा स्वरावरून ठरते. इंग्रजी आणि मराठी गरीब आणि श्रीमंत का? जिला स्वर जास्त ती श्रीमंत, स्वर सगळ्यात कमी ती गरीब. तोकडी आहे इंग्रजी, 5 स्वराची आहे. AEIOU हे त्याचं उत्तर आहे. 5 स्वर इंग्रजीला आहे आणि 16 स्वर असलेली जगातली धनवान भाषा मराठी आहे, जिला 16 स्वर आहे. हे मग काही म्हणतात इंग्रजी तर सगळ्या जगात चालते बाबा आणि मराठी फक्त महाराष्ट्रात. अरे इथंच उत्तर आहे का? मोजके असते ती श्रीमंती. हा ना. अरे कोण्याही गावात जा तर 90 घरं गरीब दिसतात, 10 घरं श्रीमंत. गरिबीचं दर्शन कुठेही आहे तुम्हाला. जगातल्या कोणत्याही विमानतळावर उतरा तरी तुमचं स्वागत करायला थँक्यू आहेच. गरिबीचं दर्शन कुठेही आहे. मराठी श्रीमंतीचं दर्शन घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातच यावं लागेल तुम्हाला. पाहे, या पाहेवर चालला आपला. पाहे म्हणजे डोळ्यानं पाहायचं नाही. पहा हे क्रियापद इथं घ्यायचं नाही. पाहे शब्दाचा अर्थ विचार करा. उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक असतो का? माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. नो नो, राईट राईट, काही उच्चारात फरक आहे का? राईट RIGHT, WRIT, उच्चार दोन्ही सर. एक उजवण एक बरोबर आहे ना. इथं बदलतं सगळं. KNOWNO दोन्हीचा नोच आहे, पण हे जाणणे ते नाही आपल्याकडून चाललं. तसं पाहे, पाहे येऊ द्या ना अनेक अभंगामध्ये, पण इथला पाहे विचार करा. पहा शब्दाचा अर्थ विचार करा होतो. नुसतं डोळ्यानं पाहायचं नाही. नाही तर तुम्हाला पाठ असलेलं एक प्रमाण सांगतो. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव. पहा बरं दिसते काय तर चष्मे लावू लावू पहा. मग इथं पहा म्हणजे काय? विचार करा. पहा म्हणजे विचार करा. अरे थोडस काही कमी जास्त झालं तर तुम्ही वारी पंढरीची सोडून देता. 12 वर्षे वनवासात फिरले तरी भजन बंद झालं नाही. पहा म्हणजे विचार करा. त्या काळात पहा. पाहते पांडव अखंड वनवासी 12 वर्ष तरी रात्रंदिवस भजन बंद केलं नाही. परी त्या देवासी आठविती. इथे पहा म्हणजे विचार करा. पांडवांचा विचार करा. पहा. तसं इथं पाहे बऱ्याच ठिकाणी पाहे. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, याच्यावर एक कीर्तन होईल आजचं. एवढे पाहे आहे. पाहे पा ध्वजेचे चिरगुट. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगी झेंडा समजा 1 मीटरचा असला, किती महाग असला तर 500 रुपयाचं कापड असेल ते आहे ना. माऊली म्हणतात ध्वजेचे चिरगुट. पण ते सतत उंच ठेवण्यासाठी अख्ख्या भारताची मिलिटरी प्राण द्यायला तयार आहे. जरा विचार करा. पाहे पा ध्वजेचे चिरगुट. ते सतत उंच राहण्यासाठी सरकारला केवढे कष्ट.
पाहे पा दोजेचे चिरगुटन राया जतन करता कष्ट. अरे 1 मीटरचं कापड आहे, पण ते उंच ठेवण्यासाठी सरकारला केवढा त्रास आहे. म्हणजे पाहे पाचा अर्थ आहे विचार. बस जमला आता. तसं इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. पाहे म्हणजे विचार करा. ज्या देहाचा अभिलाष स्वर्गातले देव करतात, तो देह आम्हाला मिळाला म्हणून स्वतःला धन्यता देतात. टाळ्या वाजवायला काय हरकत आहे का तुम्हाला? नको तिथं वाजवता. हे जीव तोडून म्हणतात तरी एखाद्या वेळेला एकदा तर बघा टाळ्या वाजव. असं हा आभारी अहो वाजवल्याबद्दल विठ्ठल. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. इथे शब्दाचा अर्थ आहे विचार करा. अरे ज्या देहाची इच्छा स्वर्गातील देव करतात, असा अमोल किमतीचा देह आम्हाला मिळाला म्हणून स्वतःला धन्यता देतात. धन्य आम्ही जन्मा आलो. आता दुसरं चरण सुरू झालं. बहुतेक 12-1 वाजेपर्यंत चालेल आपलं. पण मी शब्द सोडत नाही हा. बस पुन्हा नाही बोलवणार, नाही यायचं. पण आपलं गणितासारखा अभंग सोडवायची पद्धत बदलू द्यायची नाही. अरे अभंग कायसाठी घेतलेला असतो? लोक हसवण्यासाठी. काय मस्ती आहे त्याच्यात जिरवणं. शब्द तुकोबा राहायचं कायसाठी आहे? विठ्ठल इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. आणि या पाहेचा अर्थ लावला की विचार करा. ज्या देहाची इच्छा स्वर्गातले देव डाकणे गौंडी वीट ठेवतो तितकं फिट बसलंय ते. स्वर्गेचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोके व्हावा
जन्म आमा. आता तुमच्यामुळे थोडंसं कीर्तन वाढवतो इथे, नाही तर हे माझ्या डोक्यात नव्हतं. स्वर्गातील देव मृत्यू लोकात जन्म घेण्याची इच्छा. आता कसं काय, तिथल्या सुविधा आणि इथल्या असुविधा. आता दोन गोष्टीचा विचार करू. स्वर्गातल्या सुविधा काय आहे? अमरत्व सिंहासन, ऐरावतासारखं वाहन, अमरावती राजधानी, अमृत प्यायला, उच्चैश्रवाखाचे खोलणी, उत्तम प्रतीचे घोडे बसायला, ऐरावतासारखं वाहन आहे. रंभा तिलोत्तमा उर्वशी मेनका हे करमणुकीला आहे. उत्तम प्रतीचे घोडे तुम्ही वाढवलं बरं का. आता हे स्वर्ग आणि मृत्यू, स्वर्गीची अमर इच्छिता ती, मृत्यू लोकी व्हावा जन्म. बरं सांगतो, तुमचाही मूड जाऊ देत नाही. अरे तिथे ऐरावतासारखं वाहन आहे, अमरत्व सिंहासन आहे, अमरावती राजधानी आहे, कल्पतरूचे बगीचे आहे. कल्पतरू म्हणजे ज्याच्या खाली बसल्यानंतर कल्पना केल्यावर त्याची पूर्तता करतो त्याला कल्पतरू म्हणतात. गोष्ट सर्वांना माहिती असल्यामुळे अर्ध्याच मिनिटात सांगतो. ते तहानलेलं होतं, गेलं झाडाखाली जाऊन बसलं, त्याला माहिती नाही झाड कशाचं आहे. म्हणला पाणी पाहिजे तर झरा लागला, गटागटा पाणी प्यायला. म्हणला भाकरी पाहिजे होती, ताटच वाढून आलं, जेवलं. म्हणला आता झोपायला पाहिजे होतं, आला पलंग, बसलं पलंगावर. म्हणला मी आलो तेव्हा काहीच नव्हतं. पाणी म्हटलं तर पाणी आलं, ताट जेवणाचं आलं, पलंग आला. भूत तर नसल, आलं भूत. खाणार तर नाही, खाल्लं. याला म्हणतात कल्पतरू. त्याचे बगीचे आहे वर, अभिमन्यू वर बगीचा आहे कल्पतरूचे. चिंतामणीच्या भूमिका आहे. चिंतामणी रत्न जर कोणाकडे असेल तर ते रत्न सकाळी जागा सारवायची देव्हाऱ्या पुढे, उसण्या का होईना नोटा 500च्या 10-20 पोते जमा करा, त्याच्यावर टाका ढीग आणि मग दौंडी देऊन टाका तालुक्यामध्ये की कंटेनर ज्याच्याकडे जे साधन असेल त्याच्याने नोटा वाहून नेणे. सूर्योदयापासून सूर्य मावळेपर्यंत कंटेनरने नोटा नेऊ द्या तरी सकाळचा ढीग शिल्लकच राहतो. त्याचं नाव चिंतामणी. त्याच्या भूमिका आहे. हे तुम्ही वाढवलं बरं का कीर्तन. आता नाही हे नव्हतं आपल्यात. चिंतामणी ते चिंतिले अर्थ. हा पुढे चाला. कामधेनूची खिल्लार आहे. कामधेनू म्हणजे आपल्या जर्सी गाई नाही. 27 लिटर दूध देत असली तरी जितकं पाणी पिती त्याच्या डबल देती. कशामुळे देती तिला माहीत, तिच्या मालकाला माहीत. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. त्या कामधेनूची खिल्लार आहे अभिमन्यू महाराज. वर उत्तम प्रतीचे घोडे बसायला. ते आपलं घोडं नाही, गाढवापेक्षा मोठं, घोड्यापेक्षा लहान, मधली आवृत्ती. मालक त्याच्याच वर्णन करतो. केसापेक्षा गोमाशा जास्त त्या घोड्याला. काय नाव? तट्टुमादा रत्न घोष. किती चालतं? 7 दिवसात 3.5 कोस. गेर बदलल्यावर एक मारला फोक, मागे सरे कोस कोस. मारवाडी भाषेत. इथं मारवाडी नाही कोणी, जमलं मग काय हरकत नाही. बरं त्यांना काय, आपण त्यांची भाषा वापरतो आहे का. बड भटजीनो घोडो, बड भटजीनो घोडो, घोडो को खानो घनो चलनो थोडो, एक मारो छडो नीचे भटजी ऊपर घोडो. तरी अर्थ उच्चैश्रवाखाचे खोलणी, उत्तम प्रतीचे घोडे बसायला. मृदंग आणि विना आहे स्वर्गात बरं का. तबलान पेटी नाही बरं का. सगळे हे नंतरचं आहे. नखाते नखाते हे तबला पेटी तेव्हाच. तर पुराण काळामध्ये बाजई ताल पकावज वीणा तयार आहे. कीर्तन वाढल ना पहाटेपर्यंत. मृदंग आणि विण्याचा उल्लेख आहे तिथे. करमणुकीसाठी काय? बाजई ताल, बाजई ताल पकावज वीणा, नृत्य करैय सरा प्रवीणा, रंभा विकसित नारी नवीना, सकल समस्त कला करई गान बहुकाल तरंगा, बहुविध क्रीडा पाणी पतंगा. हे स्वर्गातलं सांगतो. आणि अमृत प्यायला आहे. हे तुम्ही वाढवलं बरं का अभिमन्यू महाराज. अमृत प्यायला आहे. आता मृत्यू लोकात तिथं ऐरावतासारखं वाहन आहे, इथं रॉकेलवर चालणारं जिबड. तिथं अमरत्व सिंहासन आहे. अविश्वास नाही आला तर 5 वर्षापर्यंत टिकणारं आसन आहे. तिथे कल्पतरूचे बगीचे आहे, इथं येड्या बाबळी. चिंतामणीच्या भूमिका, इथं डांबरी रोडला खड्डे. तिथं कामधेनूची खिल्लार, इथं जर्सी गाईची खोंड.
तिथं अमृत प्यायलाय, इथं तुम्हालाच माहिती आहे. अरे मग एवढ्या सुविधा जर स्वर्गात आहे आणि एवढ्या असुविधा मृत्यू लोकात आहे, तर ते येतीलच कशाला? आणि येत नसेल तर मग ढाकणे बुवानी म्हटलं कशाला, स्वर्गीचे अमर. वाढलं तर वाढू द्या, पण अभंगाला धरून आहे आपला. मृत्यूलोकी व्हावा जन्म, याचं कारण आहे कर्म स्वातंत्र्य मृत्यू लोकात आहे, स्वर्गात नाही. तुम्हाला चिंचोली माळीला डबे तयार करता येतात जेवणाचे, पण पुण्याच्या सारसबागेत जाऊन फक्त खायचे. तुम्ही जर म्हटलं चपात्या गरम करायसाठी 3 दगडाची चूल न येड्या बाबईचं सरपण पेटवली चूल का धावलाच वॉचमॅन दांडक घेऊन, तिथं नाही जमत. स्वयंपाक चिंचोलीला करायचा, डबा सारसबागेत खायचा. तसं इथे कर्म करायचं, स्वर्गात भोगायचं. म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे, याचं नाव डबे तयार. आणि मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर सारसबागेत खायचे. पण डबा संपल्यावर तयार करता येत नाही. मग आता या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागते माघारे मृत्यू लोका, हे कर्म स्वातंत्र्य मृत्यू लोकात असल्यामुळे मृत्यू लोकी व्हावा जन्म. हे कीर्तन वाढत जाईल आपलं. हा त्याच्यावर चाललं. इह लोकीचा हा देह स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म. आम्हा असा अमोल किमतीचा नरदेह आम्हाला प्राप्त म्हणून धन्य, स्वतःला धन्य. धन्य शब्दाच्या विरुद्ध धिक शब्द आहे. धिक धन्य ते आहे त्याच्यात, धिक आहे त्याच्यात. ते आम्ही शिकलो भाऊ, 1.5 वर्ष पखवास शिकलो, पण थापच नाही पडली, ताकताच आली नाही. 1.5 वर्षात थाप नाही. ते दोरी बांधायची, सुतई बांधायची, तरी कुठं जमतंय ते. अरे पूर्वजन्माचे हे गंधर्व आहे गाणारे पोरं, हे सगळे पूर्वजन्माचेच आहे, हे नाही जमत. 1.5 वर्ष शिकलो तरी थाप टाकता आले नाही. मग 1.5 वर्षांनी वैद्य बाबा आम्हाला शिकवायला होते. ही गोष्ट 79 सालची. थाप टाक बघू, थाप ता पडला पाहिजे, ता. आमचं बंग वाजलं, बंग. काय थाप टाकतो मशीन पाय टाकल्यासारखा. सगळ्या वर्ग हसला बुवा. 79 सालची गोष्ट ना. असा अपमान झाला, मी त्या दिवशी जेवलो नाही, पुन्हा पाठाला गेलो नाही. पण वैद्य बाबा म्हणले, अरे बोललो म्हणून काय झालं, पखवाद शिक, पखवाद. मला शिकायचं नाही म्हणलं बाबा. आता कीर्तनकार व्हायचं की मोठे मोठे मृदंगाचार्य माझ्या कीर्तनात वाजवतील. तिथून जी जिद्द आली, मग काही पहिला नंबर सोडला नाही मी संस्थेतला आहे ते. पण ते सांगतो मी तुम्हाला, त्याच्यात धीक आहे. हा, ते कीर्तनातलं वाद्य आणि तमाशातलं वाद्य, तिथे वाजण्यात फरक आहे. सगळे महाराज वाजण्यात फरक आहे. तिथे डुबजाव 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 बोलायचं. नरक कोण डुबजाव, नरक कोण डुबजाव, नरक कोण. हे जमते का? हा ना. तिकडून आले का तुम्ही इकडे? काही लोक आमचे तिकडे गेले म्हणून म्हणतो. गणेश महाराज आपले तिकडे गेले ना, काही सप्ते लागत नव्हते, गेले तिकडे. त्याच्यात तुम्ही पहा, ते बरोबर वाजतंय. ते पहिलं ढोलक वाजते, मग तुंतुणन, मग मंजिरा. वाजण्यातही त्यांचे बोल ठरलेले आहे. नरक कोण डुबजाव, नरक कोण डुबजाव, नरक कोण डुबजाव, नरक कोण डुबजाव, नरक कोण डुबजाव. ढोलकी सुरू झाली की मग लोक बसूनच असतात, कारण लोकांना वाटते बिगर तिकीट डुबजाव असं रे. आपण तर तिकीटा काढून आलो. म्हणून तुंतुण विचारतं ढोलकीला, कोण 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 कोण. तसंच वाचतं, प्रश्नचिन्हात आहे ते. नरक कोण डुबजाव, ढोलकीला प्रश्न तुंतुण्याचा, कोण 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 कोण. मग मंजिरा येतो, सबजन सबजन. तिकीट काढलेले बिगर तिकीट सबजन डुबजाव. तिथे इथे धिकतान आहे, पखवाडाचा बोल धिकतान आहे. तिथे नरकुंड डुबजाव आहे, धिकतान. येशाम न प्रीती, ज्याचं प्रेम देवकी पुत्र श्रीकृष्णावर नाही त्याच्यासाठी पखवाद वाचतो. धिकतान 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 धिगितान सततम कथयन्ति कीर्तनस्य मृदंगाः. धिकतान 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 धिगितान.
धिक्तान 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 म्हणजे धिक्कार असो. हा धिक शब्द धन्येच्या विरुद्ध आहे. आपल्या इथून वाढलं, मी शुद्धीवर आहे. धन्येच्या विरुद्ध धिक आहे. कुठे धिक्कार केला, कुठे धन्यता दिली. ज्याचं घरात काहीच चालत नाही ते सांगल तसं ऐकत. जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उद्भूते देह तुझ म्या फुलवरा बांधला. आणि त्याच्या जिन्याचा धिक्कार केला. धिकजीने त्याचे बाळले अधीन धिक्कारलं त्याला. धिक धन्येच्या विरुद्ध आहे. म्हणून कुठे वेळेला धन्यता दिली, बरं का ढाकणे गुरुजी, कुठे दिवसाला धन्यता दिली, कुठे काळाला, आणि सगळे अभंग पाडाय तुम्हाला. धन्याचे दिन झाले संताचे, तो दिवस धन्य. धन्य काळ संत भेटी, काळ धन्य. कुठे कुठे वेळ धन्य, आनंदाची सापडली वेळ. वेळ धन्य, काळ धन्य, दिवस धन्य. कुठे माय धन्य, धन्य त्याची माय प्रसवली. कुठे फक्त बापच धन्य, कुठे दोघही धन्य माता पिता. कुठे बापाला धन्यता, कुठे मायला धन्यता, कुठे वेळेला धन्यता, कुठे काळाला धन्यता, कुठे. पण इथे स्वतःला धन्य आम्ही. याच्यावरून वाढलं आपलं का. ज्या देहाची अपेक्षा स्वर्गातील देव करतात तो नरदेह आम्हाला मिळाला. धन्य आम्ही जन्मा आलो. स्वतःला धन्यता दिली. पण एवढ्यावर धन्य नाही. मग जे जे जन्माला आले ते धन्य. तर भारताची 135 कोटी लोकसंख्या धन्यच होईल. धन्य आम्ही जन्माला आलो, पण जन्माला येऊन दास विठोबाचे झालो म्हणून धन्य. हे त्याचं उत्तर आहे. हा एकदा कळलं तुम्हाला. हा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि सर्व बरोबर करू. अजिबात टेन्शन घेऊ नका. एकदा हात वर करा. शूटिंग वाले एवढे हात घ्या, ते दुखायच्या आधी घ्या. पाय मावशीने हात वर केले, करा. जनाबाई आहे तुम्ही, काही घाबरायचं नाही. शाबास सगळ्या मावल्या. वा वा, पंढरपूर वाटतंय आज एका तालात. मी सांगतो तसं. विठोबा रखुमाई. एक थांबा, एक हात वर. हा एक, शाबास. ताकद लावा टाळीत. असं वा वा. अरे हे टाटा बिर्लाल नाही आनंद. घ्या आपलं अरुण बाबा. दोन्ही होते, ते होते ते होते, चालही होते. हा दोन्ही. वा म्हणा म्हणा. कोण सांगा. सांजेकर महाराज म्हणा. बोला. इहलोकीचा रे, इहलोकीचा
विठोबाची जाय दास विठोबाची जाय हे दास विठोबा मस्त आहे हा, चांगली आहे तयारी. अजिबात घाबरायचं ना. आता कोणत्याही बुवानं जर काय म्हटलं ढोक महाराज वाजवला म्हणा तू कोण लागून अजिबात घाबरू बापाला ना घाबरा जाता. विठ्ठला हा देह देव इच्छिता ती पाहे, ज्या देहाची इच्छा स्वर्गातील देवाने करावी असा अमोल किमतीचा नरदेह आम्हाला प्राप्त झाला म्हणून स्वतःला धन्य आम्ही जन्मा आलो. पण एवढ्यावर धन्य नाही, जन्मा आलोन दास विठोबाचे झालो म्हणून धन्य. आता इथे शंकाच आहे, महाराज तुम्ही दास्यत्वामध्ये भूषण मानता. अरे व्यास महर्षी म्हणतात हे 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा समजायचे. 5 जिवंतोपि मृतपंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवका. हे जे 5 आहे ना हे जिवंत असून मेल्यात. त्याच्यात दरिद्री, व्याधिग्रस्त, प्रवासी, मूर्ख आणि दास. व्यासाने सांगितलं हे 5 आबा मेल्यात जमा. 5 मेल्यात जमा समजायचे. पहिला दरिद्री नाही दरिद्र सम दुःख जगमाही. महादेवजी आणि पार्वती दोघाचा संवाद असताना पार्वती आईनं 2 प्रश्न विचारले. प्रभू जगातला 1 नंबरचा सुखी कोण, 1 नंबरचा दुखी कोण. महादेवजीने उत्तर दिलं नाही दरिद्र सम दुःख जगमाही, संत मिलन सम सुख जग नाही. शंकराचं उत्तर आहे पार्वते संताच्या भेटीसारखं सुख नाही आणि दारिद्र्यासारखं दुःख नाही. त्याच्यात श्रीमंती उपभोगून दरिद्री झालेला वाईट, दरिद्री अवस्था भोगून श्रीमंत झालेला बरा. श्रीमंती अवस्था उपभोगली आणि मग दिवस बदलले, दरिद्री अवस्था झाली, मग ते गावात येतं बाजरीचं पीठ मागतंय गावात. लोक बोट दाखवतात. हे माहिती आहे का तुम्हाला कोण हे बाजरीचं पीठ मागतंय? नाही हो, अमुक गावचं पाटील. ते पाटील आणि त्याच्या दारात 10 भिकारी रोज जेवायचे. तेच ना आमच्या गावात येतं काकी आहे का शिळी पाकी. अरे काय अवस्था झाली याची. ते ऐकलं की त्याला वाटतं उद्यापासून बाजरीचं पीठ मागायचं नाही, कोण्यातरी शेतकऱ्याला रोगर मागायचं, रोगर प्यायचं आणि उसात जाऊन मरायचं. का नाही दरिद्र सम दुःख जग माही. दरिद्री, व्याधिग्रस्त ज्याला असह्य व्याधी आहे, प्राण जात नाही सहन होत नाही, तो जिवंत असून मेल्यात जमा समजायचा. व्याधिग्रस्त, दरिद्र, व्याधी तो, मूर्ख, जिवंत असून मेल्यात जमा. आता मूर्ख कसा ओळखायचा? त्याची 5 लक्षणं आहे. अरे मूर्खाला मूर्ख म्हटलं तरी लाल डोळे करते.
मग मूर्ख ओळखायचा कसा? 5 लक्षणावून. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुर्वचनस्तथा क्रोधस्य दृढवादस्य परवाक्यशु अनादरहा. हे मूर्खाची 5 लक्षणं आहे अरुण बाबा. पहिलं लक्षण आहे गर्व. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी. 2 टिपणं पाठ, पण नाही वाकत. नाही वाकत. अरे फळ असलेली झाडं वाकतात. येड्या बाबईच्या फांद्या वाकल्या का कधी? तिला पाहिलं कधी वाकताना येड्या बाबई? तिला फळच नाही. फळलिया तरुची शाखा सहज भूमीसी उतरे देखा. फळ असलेलं झाड वाकत असतं, फळ नसलेलं वाकत नाही. उलट छाती काढून चालतं. मज उनी ज्ञानी कोण आहे? अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मजवणी ज्ञानी कोण आहे? तुम्ही पहा पहलवानाचं चालणं कसं असते. थोडी तरी मान वाकून चालतो पहलवान. हिंद केशरी पण मान वाकून चालतो. आणि टीबीचं पेशंट छाती नसतेच तरी 3 बटना उघड्या ठेवून चालतं. तिथे बोर्ड लावायचा असतो की पूर्वी एकेकाळी इथेच छाती होती. क्यों रे भाई सीना निकाल करके चल रहे? बोले इसलिए चलता हूं मेरा भाई पहलवान. काही कारण आहे. पहलवान भाऊ घरी ने टीबीचं पेशंट आला हायवेने छाती काढून. म्हणून विंचू आणि साप 1000 पट जहर सापात आहे. मान खाली घालतो. नगभर विष विंचवात आहे तर आकडा वर करतं. कधी पा विंचवाचा आकडा वर असेल, सापाची मान खाली. एखाद्या वेळेला साप फणा उगारतो, एखाद्या वेळेला विंचू नांगी टाकतो. नांगी टाकतो विंचू कधी? पाल बघितल्यावर. कारण पाल खाते विंचवाला. पण पालीने जर कोंबडी बघितली, पाल उलटी होती जाग्यावर. कोंबडी पळत पळत येतील, शेपूट धरलं, पालीचा नेलं उकिरड्यावर, संपली पाल. एवढा जहिरी विंचू त्याला पाल खाती. एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाती. एवढी जहिरी कोंबडी. काऊन हसता तुम्ही? काय बोललो का? बस. विषभार हे मूर्खाचं लक्षण सांगताना विंचवाचं उदाहरण दिलं. विषभार सहजतेनं गर्वम नायाती वासुकी ऋषिको बिंदू मातन ऊर्धम होती कंटकम. म्हणून पहिलं लक्षण आहे गर्व. मूर्खाचं 5 लक्षणामध्ये गर्व. दुर्वचन नेहमी वाईट बोलणं. दुर्वचनचं तर क्रोधश्च रागावणं. रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाही. विनाकारण रागावणं. राग जर नसेल तर तुम्हाला माणसं जगू देणार नाही. गोपीचंदन तुळशीची माळ बघितली तर तुमच्या जागेवर यष्टीत तुम्हाला बसू देणार नाही. उठ बुवा, घाबरू नका, तिथलं सांगतो. परिचय नसताना उठ बुवा म्हणजे काय? माळकरी आहे ना? हो माळकरी आहे. मग तुमच्या संताचाच कायदा आहे. मला बसू दे, तू उभा का? जगाच्या कल्याणा. वा रे वा, मस्त कायदा आहे. अरे एवढी नम्र. अति कोपता कार्य जाते लयाला, पण अति नम्रता पात्र होते भीतीला. अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. हे लक्षात घ्या. समर्थ रामदास स्वामीचं. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला. अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर समर्थ. अरे नवरा बायको दोघही रागीट असेल तर एकमेकाच्या रागावर रोगर पिऊन झोपतील. त्याच्यातलं एक रोगर पिणारं पाहिजे आणि एक हिसकून येणारं पाहिजे. मग नवरा बायको मरेपर्यंत जगतील. हा ना. एका गावामध्ये एखादा घर किती श्रीमंत असेल, पण शांत स्वभावाचं असेल तर पुरं गाव त्या घरावर दबाव टाकतं. त्याच्यातले 2 भाऊ जय हरीवाले पाहिजे आणि 2 कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजे, मग तालुक्यात टिकतं. हे लक्षात ठेवा. अरे रामायण घडलं कशामुळे? जोड्या विरोधाभासी झाल्या म्हणून जमलं. भरत शांतन तिकडे शत्रुघ्न रागीट, ही जोडी अयोध्येत.
राम शांतन लक्ष्मणराव रागीट म्हणून जमलं रामायण. विरोधाभासी स्वभावाची गरज आहे. अति म्हणून विनाकारण रागावणं हे मूर्खाचं लक्षण. मूर्खस्य पंचचिन्ह आणि गर्व दुर्वचन क्रोधस्य दृढवादस्य. विनाकारणचा वाद घालणं. विनाकारणचा वाद म्हणजे 3 शहाणे समुद्राच्या काठाला गेले आणि तिघाचा वाद सुरू झाला. एवढा मोठा समुद्र लेका उघड्यावर पडला जर पेटला तर. दुसरा म्हणलं मूर्खाच्या बच्चा पेटल कसा, ते का डिझेल आहे का रॉकेल पाणी आहे. मलाही कळतं रे, पण समजा कुठेही समजा चालतो का. अरे पण पेटल कसा पाणी. अरे लागलेली आग विझवतं हे मलाही कळतं रे, पण समजा. अरे पेटल कसा. अरे समजा. बरं जाऊ दे, पेटला मग मासे कुठे जातील. दुसरा म्हणला एवढं कळत नाही का मूर्खा, हे नारळ झाडं कायसाठी आहे. समुद्र पेटल्याबरोबर मासे झाडावर जातील. तिसरा उठला. दोघही गाढवच आहे का रे तुम्ही का. नारळाच्या झाडावर मासे जातीलच कसे का. त्या गायी आहे का म्हशी. म्हणजे हे दोघांपेक्षा वसतात. याला म्हणतात दृढवादस्य. हे मूर्खावर चाललं आपलं. मूर्खस्य पंचचिन्ह आणि गर्व दुर्वचन क्रोधस्य दृढवादस्य आणि परवाक्येषु अनादरः. दुसऱ्याच्या बोलण्याचा वेळोवेळी अनादर करणे हे 5 लक्षणं मूर्खाची आहे. व्यास म्हणतात हे 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा. कोण. दरिद्रो, व्याधितो, मूर्खो, चौथा प्रवासी. अरुण बाबा प्रवासी. घरी आला तर आपला बरं का. प्रवासी जिवंत असून मेल्यात जमा. आणि दास जिवंत असून मेल्यात जमा. व्यास म्हणतात. आणि तुमचा आता 15च मिनिट राहिले आणि दास विठोबाचे झालो भूषण मानता. अरे भाऊ तुम्ही घाई खूप करता, निदान ऐकून तर घ्या. दास विठोबाचा फरक काय. फरक आहे ना. प्रपंचातला दास किती इमानदारीनं सेवा करू द्या, दासच राहतो आहे ना. आता ते गडीच मिळत नाही, कारण पूर्वी पाटलांनी खूप ते गड्यांना त्रास दिला. आम्ही त्याचंच आहे. ते नांगर करून यायचं बिचार गडी, दिवसभराचा उपवाशी, बैलाला वैरण, सायंकाळची वेळ. चालतो पाटील. थांब पाय चेपून दे माझे. कोण गेलतं नांगराला खरं सांगा. पाटील गेलता का गडी. पाय चेपून दे. त्याला करावं लागायचं बिचार पूर्वी आहे ना. आता पूर्वी पाटील उठायच्या आधी मजूर येऊन बसायचा वाड्या पुढे 5-25. काम द्या मालक, काम द्या पाटील, काम द्या गरीबाला मालक. आता उलट आहे. तांबडं फुटायच्या आधी मालक मजुराच्या दारात. कामावर ये. नाही जमत. आजच्याच दिवस ये. नाही जमत. अडचण सांग. माझी बायको घरी नाही. तुझा डबा माझ्या बायकोला सांगतो पण ये. असा काळ आहे ना. तुमच्याकडे 10 वर्षापूर्वी मी एक परिवार आणून दिला होता कामाला, शेतीच्या कामाला. त्याची बायको 2 पोरं. तो आहे का. आहे का. अरे 10 वर्षे झाले. काय पूर्वजन्माचं पुण्य. असा माणूस आम्हाला पुन्हा कधी मिळालाच नव्हता. 10 वर्षे झाले. माझं उत्पन्न डबल वाढवलं. सुतईचा सडा चोरीला गेला नाही. त्याची बायको इमानदार, तो इमानदार, त्याचे लेकरं इमानदार. तुमची काय इच्छा आहे पाटील. एकच इच्छा आहे. त्यानं मरेपर्यंत माझ्याच कामावर राहावं. हे दास्यत्वाचं फळ प्रपंचातलं आहे ना. किती इमानदारीनं दास्यत्व करा. प्रपंचात दास दासच राहतो, मालक मालकच राहतो. पण आम्ही ज्याचे दास झालो म्हणतो ना, तो विठोबा दासाला मालक करतो. आपुलेच देसी पद दासा. आपुलेच देसी पद दासा. आपुलेच देसी पद
देसी पद दासा. हाच मालक करणारा आमचा विठोबा असल्यामुळे दास विठोबाचे झालो. आताशी दुसरं चरण ते घासून घासून नाही, असंच चाललंय आपलं. पण झाले 2 चरण. आता आता कठीण आहे. आता समृद्धीचा वापर करू. समृद्धी निघली ना आता. समृद्ध बस 1 मिनिटात 3 किलोमीटर समृद्धीने. म्हणून आता जे आपले किती 10 मिनिट आहे का 11 आहे. लय झाले 11 मिनिट. अर्ध्या मिनिटात रामायण सांगतो तर हे कीर्तनाला 11 खूप झाले. ऐकायचं तुम्हाला? अर्ध्या मिनिटात रामायण. अयोध्यापति महाराज दशरथ जी को 4 बेटे राम लखन भरत रिपुसुंदर बड़े बेटे राम जी को राजगद्दी छीन ली. कई के माँ ने भरत बेटे राम जी को बढ़ाओ जाना पड़ा उनके साथ भाई सीता हरण तलाश करते प्रभु आगे सुग्रीव के साथ मित्रता सेतु बंधन रावण को मार डाला. अयोध्या में आए तो राम राज्याभिषेक हुआ. फायदा काय झालं ना म्हणजे 11 झाले. आपुले दासा. गोंदवलेकर महाराज, आता ते कमी जास्त राहू द्या, तू मूठ घालू नकोस. गोंदवलेकर महाराज त्यांच्याकडे काही यात्रेकरू जायचे हौसे नवसे गौसे. तर ते काही शबनममध्ये मठातलं फुलपात्र, तांब्या, परात, सेवक वर्ग वैतागला. महाराज काही चोरटे आहेत हे, तांब्याने येतं कोणी फुलपात्र शबनममध्ये घालून. नेऊ दे. महाराज म्हणे का? अरे हे यात्रेकरू माझ्या लेकी आहे आणि आम्ही सेवक वर्ग सुना. वा महाराज, राबतो आम्ही सुना आणि ते 3 दिवसाकरता. अरे लेख 3 दिवसाकरताच येते, कायम असते ती सून. अहो पण ते फुलपात्र तांब्या नेतात ना, स्वभावच आहे लेकीचा. काय ती माहेरी आली म्हणजे जी वस्तू आवडली ती आईला मागून नेते. आई तांब्या नेते बरं का, आई फुलपात्र नेते बरं का, आई परात नेते बरं का. फरक एवढाच आहे, त्या मायला विचारू नेतात आणि यांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे शबनममध्ये घालून नेतात. मग आम्हाला इथं राबून सुनाचीच पदवी का आणि त्यांना लेकीची. अरे तुम्हाला कळत कसं नाही, फायदा कोणाचा असतो, कोणाचा. सासू मेल्यावर मुलगी किती मनापासून रडली तरी मायच्या तिजोरीची कमरीची चाबी मायची सूनजवळ येते, लेकीजवळ नाही. म्हणजे सूनच सासू होते. हा पारमार्थिक दास्यत्वातला फायदा. दास विठोबाचे झालो. आता काय करू मग? ठीक आहे. आता आयुष्याची व्याख्या काय आहे? 100 वर्ष ही मर्यादा आहे, व्याख्या नाही. व्याख्या जन्म झाल्यापासून